रोज वेळेची कमतरता भासते ना. 24 तास सुद्धा कमी पडतायत असं नेहमी वाटतं. पण विचार करा, जर खऱ्या आयुष्यात वेळेचा एखादा चीट कोड असेल तर. या विश्लेषणात आपण एका अशा प्राचीन वैदिक रहस्याचा उलगडा करणार आहोत, जो तुमच्या सामान्य प्रयत्नांना असामान्य यशामध्ये बदलू शकतो. आजच्या धावपळीच्या जगात हा एक युनिव्हर्सल मल्टिप्लायर कसा काम करतो ते आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. व्हिडिओ गेम्स तर आपण सर्वच खेळतो, बरोबर? गेममध्ये जेव्हा एखादा पॉवर अप स्टार मिळतो तेव्हा काय होतं? अचानक आपला स्पीड वाढतो आणि एका छोट्याशा चालीवरही आपल्याला दुप्पट टिप्पट रिझल्ट्स मिळतात. आता ऐकून धक्का बसेल, पण आपल्या प्राचीन ग्रंथांनुसार खऱ्या आयुष्यातही असाच एक पॉवर अप किंवा मल्टिप्लायर विंडो अस्तित्वात आहे. होय, विश्वाची ऊर्जा खरोखरच तुमच्या बाजूने उभी राहते. आणि ही काही कविकल्पना नाही, हे एक अत्यंत अचूक विज्ञान आहे. दिवसाच्या याच जादुई वेळेला ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जातं. ही अशी वेळ आहे जिथे तुमचा एक छोटासा संकल्प थेट अशक्यला शक्य बनवण्याची ताकद ठेवतो. यामागे एक साधं पण भक्कम लॉजिक आहे. जेव्हा सगळं जग गाढ झोपलेलं असतं, आजूबाजूला कसलाही गोंधळ नसतो आणि मोबाईलचे नोटिफिकेशन्सही एकदम शांत असतात, तेव्हा एकाग्रता तिच्या सर्वोच्च शिखरावर असते. निसर्गाची शांत पण अफाट ऊर्जा तुमच्या ध्येयांना पाठिंबा देण्यासाठी अगदी तयार असते. आता या शब्दामागचं सायन्स समजून घेऊया. ब्रह्म हा शब्द संस्कृतमधील बृह या धातूपासून आलाय. याचा अगदी थेट आणि सोपा अर्थ होतो विस्तार करणे किंवा वाढ होणे. म्हणजे बघा, हे फक्त एखादं नाव नाहीये, तर या वेळेचं मूळ स्वरूपच यात लपलेलं आहे. तुम्ही या वेळेत जे काही कराल, मग तो अभ्यास असो, व्यायाम असो किंवा दिवसाचं प्लॅनिंग असो, त्याचा प्रभाव आपोआप एक्सपॅन्ड होतो, म्हणजे अनेक पटींनी वाढतो. आणि मुहूर्त म्हणजे काय? आजकाल आपण वेळेकडे फक्त घड्याळाचे काटे म्हणून पाहतो, पण प्राचीन वैदिक व्यवस्थेत मुहूर्त हा कोणताही रँडम तासाभराचा वेळ नव्हता. ते वेळेचे एक अत्यंत अचूक एकक आहे. जेव्हा विश्वाची ऊर्जा एका सर्वोच्च पातळीवर कार्य करत असते, त्या विशिष्ट कालखंडाला मुहूर्त म्हणतात. म्हणजेच जेव्हा आपण ब्रह्म आणि मुहूर्त एकत्र जोडतो, तेव्हा आपल्याला मानवी क्षमतेचा सर्वोच्च विस्तार करणारी एक अचूक वेळ मिळते. दिवसाची सामान्य वेळ आणि ही मल्टिप्लायर विंडो, यात नेमका काय फरक आहे? एक साधं उदाहरण देतो. सामान्य वेळेत काम करणं म्हणजे एका गळक्या ग्लासात पाणी भरण्यासारखं आहे. तुम्ही कितीही पाणी ओतलं तरी डिस्ट्रॅक्शन्समुळे ऊर्जा वाया जातेच. पण ह्या ब्रह्ममुहूर्ताला अमृतबेला असंही म्हणतात. इथं केलेलं काम म्हणजे एखाद्या मजबूत आणि शुद्ध ग्लासात अमृताचा थेंब टाकण्यासारखा आहे. तो एक थेंबही अत्यंत मौल्यवान आणि जीवनदायी ठरतो. दिवसभराच्या गोंधळात केलेल्या 10 तासांच्या कष्टांपेक्षा या अमृत वेळेत केलेलं 1 तासाचं कामसुद्धा कित्येक पटींनी जास्त रिझल्ट्स देतं. मग आता सर्वात मोठा प्रश्न, हा अचूक वेळ शोधायचा कसा? हजारो वर्षांपूर्वीच्या सूर्यसिद्धांत या खगोलशास्त्रीय ग्रंथात याचं अत्यंत अचूक गणित दिले. ऐकून आश्चर्य वाटेल, पण या ग्रंथानुसार आपला 24 तासांचा दिवस बरोबर 30 मुहूर्तांमध्ये विभागलेला आहे. होय, बरोबर 30. यापैकी 15 मुहूर्त दिवसाचे असतात आणि उरलेले 15 मुहूर्त रात्रीचे. प्राचीन भारताचं हे तंत्रज्ञान किती प्रगत आणि सिस्टमॅटिक होतं ना. आणि या मागचं गणित तर त्याहूनही भारी आहे. जर आपण 24 तासांना 30 समान भागांत विभागलं, तर प्रत्येक मुहूर्त येतो बरोबर 48 मिनिटांचा. हे बघा, इथे काही हे ढोबळमानाने किंवा अंदाजे सांगितलेला नाहीये. एका मिनिटच्या अचूकतेसह हे मोजमाप आहे. एक मुहूर्त म्हणजे अगदी काटेकोरपणे 48 मिनिटांचा ब्लॉक, आणि याच 48 मिनिटांच्या ब्लॉक्समध्ये आपला तो जादुई वेळ लपलेला आहे. तर मग या 30 मुहूर्तांपैकी आपलं ब्रह्ममुहूर्त नेमकं कोणता? तर तो आहे रात्रीचा 14वा मुहूर्त. सोप्या भाषेत सांगायचं तर तो सूर्योदयाच्या बरोबर 2 मुहूर्त आधी सुरू होतो आणि सूर्योदयाच्या बरोबर 1 मुहूर्त आधी संपतो. आपण मघाशीच पाहिलं की 1 मुहूर्त 48 मिनिटांचा असतो, म्हणजे 2 मुहूर्त झाले 96 मिनिटं. म्हणजेच ही वेळ सूर्योदयाच्या बरोबर 1 तास आणि 36 मिनिटं आधी सुरू होते आणि 48 मिनिटं आधी संपते. चला, उद्या सकाळी उठून तुम्हाला हा मॅजिक बॉक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. कसं कराल? अगदी सोपं आहे. पायरी 1, तुमच्या शहरात उद्या सूर्योदय किती वाजता आहे ते तपासा. समजा तो सकाळी 6 वाजता आहे. पायरी 2, त्यातून 1 तास आणि 36 मिनिटे वजा करा, म्हणजे तुमची मल्टिप्लायर वेळ सुरू होईल पहाटे 4:24 आणि पायरी 3, ही वेळ सूर्योदयाच्या 48 मिनिटं आधी संपेल, म्हणजेच बरोबर 5:12.
पहाटे 4:24 ते 5:12 हा तो 48 मिनिटांचा अचूक आणि अत्यंत शक्तिशाली ब्रह्ममुहूर्त आहे. आता एक क्षण थांबा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा. जर विश्वाची सगळी ताकद तुमच्या प्रयत्नांना मल्टिप्लाय करण्यासाठी रोज सकाळी मोफत उपलब्ध असेल, तर तुम्ही कोणतं अशक्य ध्येय साध्य करू शकाल? निसर्गाने हा चीट कोड प्रत्येकाला दिलाय. गरज आहे ती फक्त सकाळी वेळेवर उठण्याची. उद्या जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा तुमची ही जादुई वेळ एखाद्या मोठ्या ध्येयासाठी वापरली जाईल की फक्त झोपेत वाया जाईल? निर्णय तुमचा आहे. माहिती मौल्यवान वाटली असेल तर हे विश्लेषण नक्की शेअर करा आणि तुमच्या ध्येयांवर आजपासूनच काम सुरू करा.